सगळं ट्राय करून झालंय मॅडम, पण रात्री झोप काही येत नाही. तुमच्यासोबतही हेच घडतंय का? मग हे 3 उपाय नक्की करून बघा. नंबर 1 कर्णपुराण. कर्णपुराण म्हणजे काय? तर कानामध्ये तेल घालणं. आयुर्वेदानुसार शरीरातील वात वाढल्यास निद्राभ्रंश हे लक्षण दिसायला लागते. आणि वात कमी करण्यासाठी तेलाशिवाय दुसरं उत्तम असं औषध नाही. तसंच आयुर्वेदानुसार शरीरात वात कुठे असतो? तर त्यात पक्वाशय, कंबर, हाडं, त्वचा आणि श्रोत्र म्हणजेच कानाच्या ठिकाणी वात असतो असं सांगितलं. आणि त्यामुळेच मुळावर म्हणजेच कानात तेल घातल्यास शरीरातील ओव्हरऑल वाढलेला वात कमी होऊन झोप येणं सुरू होतं. कानात तेल घालताना तुम्ही शुद्ध तीळ तेलाचा उपयोग करू शकता. नंबर 2 पादतल स्नेहन किंवा फूट मसाज म्हणजेच तळपायांना मसाज करणं. आता तुम्हाला वाटेल की हा कसला घरगुती उपाय आहे, पण तसं नाहीये. आयुर्वेदात पित्ताच्या वाढलेल्या लक्षणांमध्ये पित्त, विंगमूत्र, नेत्रत्वक, क्षुत्र, दाह, अल्पनिद्रता, पित्तम असं सांगितलं आहे. म्हणजेच अल्पनिद्रता किंवा झोप कमी येण्याचं कारण पित्त वाढणे हे सुद्धा असते. आणि मग पित्त कमी करण्यासाठी फूट मसाज का? तर आयुर्वेदानुसार पाय हे तेजाचे असतात आणि तेज म्हणजेच पित्त. आणि म्हणूनच तळपायांना गाईच्या तुपाने मालिश केल्याने शरीरातील पित्त कमी होऊन गाढ झोप लागते. आता हे काही एकदाच केल्याने होणार नाहीये, पण सतत आठवडाभर केल्यास तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. नंबर 3 अनुलोम विलोम प्राणायाम आणि ओंकार जप. रात्री झोपताना बेड स्वच्छ करून त्यावर शांत बसून एकाग्र चित्ताने 5 मिनिटं ओम असा जप करावा आणि त्यानंतर 5 मिनिटे अनुलोम विलोम प्राणायाम करावा. प्राणायामामुळे डोक्यात चाललेले विचार, मनात चाललेले विचार शांत होतात, मन एकाग्र होतं आणि त्यामुळे शांत झोप लागते. आता हे तिन्ही उपाय करूनही तुम्हाला जर झोप येत नसेल तर तुम्ही काही औषधांचा उपयोग करू शकतात. जसं आयुर्वेदातील सारस्वतारिष्ट, प्रशम सिरप किंवा अश्वगंधा चूर्ण यांचा उपयोग तुम्ही करू शकता. शरीरात वात आणि पित्त दोष हे वाढल्यानेच रात्रीची झोप येत नाही किंवा झोप कमी होते. आणि त्यामुळेच आयुर्वेदातील बस्ती हे पंचकर्म केल्याने देखील हा त्रास लगेचच कमी होतो. तसंच शिरोधारा या पंचकर्माने देखील अँझायटी, अतिचिंता करणं, सतत विचार करणं या गोष्टी कमी होऊन मन शांत होते आणि रात्रीची शांत झोप येऊ लागते. काही प्रश्न असतील तर ही रील मला DM मध्ये शेअर करा. तुम्हाला तिथे पर्सनल गाईडन्स देखील मिळेल.